नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण जाणून घेणार आहोत 16 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा हवामान अंदाज। तर सर्वात प्रथम कोकण विभागामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहील। हलका ते मध्यम पाऊस व विजांचा कडकडाट अपेक्षित आहे। तर रायगड आणि रत्नागिरी येथे मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात पावसाच्या सरी, विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा जोर संभवतो। पुणे आणि सातारा घटनात येथे भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर मराठवाडा विभागामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव या सर्व जिल्ह्यासाठी येलो अलर्ट आहे। हलक्या ते मध्यम सरी, विजांचा कडकडाट व वाऱ्याची शक्यता आहे। तर उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी, वीज कडकडाट व जोरदार वाऱ्याचा अंदाज आहे। तर विदर्भ विभागामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पाऊस, विजांचा कडकडाट व गडगडाटी सरी पडू शकतात। काही ठिकाणी येलो अलर्ट, तर नागपूर, अमरावती व वर्धा या जिल्ह्यात जोरदार सरीचा धोका आहे। तर असा असणार आहे 16 सप्टेंबरचा हवामान अंदाज।